नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंबाईन एक्झामचे आतापर्यंत जेवढे काही प्रश्न आलेत इतिहास या विषयाचे त्यामधले घटनात्मक विकास किंवा कायदे हा टॉपिक आपण आज बघणार आहोत। तत्पूर्वी जर आपल्या यूट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब नसन केलं तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, आजचा टॉपिक आहे घटनात्मक विकास किंवा कायदे। यावरती प्रत्येक कंबाईनला एक प्रश्न नक्की आलाय बघा, त्यासाठी महत्त्वाचा टॉपिक आहे आजचा। तर मग पहिला प्रश्नाकडे जाऊ आपण। पहिला प्रश्न आहे 1935 च्या कायद्याविषयी कोणते विधाने बरोबर आहेत, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे आपल्याला या ठिकाणी। तर पहिलं स्टेटमेंट त्यांनी दिलंय अँग्लो इंडियन स्वल्पविराम भारतीय ख्रिश्चन स्वल्पविराम शीख हे मतदारसंघ तयार केले। आता हे पहिलं स्टेटमेंट जर आपल्याकडे 1935 च्या कायद्याची चांगली इन्फॉर्मेशन असेल तर पहिलं स्टेटमेंट आपल्याला दिसतं इथं बरोबर आहे। कारण जर बघायला गेलो आपण 1909 चा कायदा बघा, म्हणजे जातीवार मतदारसंघ कधीपासून त्यांनी स्टार्ट केले ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं होतं। मग 1909 च्या जो मोर्लो मिंटो कायदा, या कायद्याला काय म्हणतो आपण, या कायद्याला आपण मोर्ले मिंटो कायदा म्हणतो। कुठला कायदा? मोर्ले मिंटो कायदा। मग या कायद्यामध्ये प्रथमतः जातीवार मतदारसंघाची रचना करण्यात आली। त्यानुसार सर्वात प्रथम मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले। मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले। त्यानंतर बघा समोर 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड हे नाव मी खाली लिहितो बघा, तिथं थोडीशी जागा, चेम्सफर्ड असं नाव आहे ते। तर मग 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड। आता इथं बी बघा, मोर्ले हा भारत मंत्री होता, मिंटो हा व्हाईसरॉय होता। या ठिकाणी तसं आहे, मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता आणि चेम्सफर्ड हा व्हाईसरॉय होता। मग या ठिकाणी काय केलं, आता इथं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले। इथं काय वाढलंय बघा, मग आता मुस्लिम तर कंटिन्यू होतेच, अगोदरच मुस्लिम आहे, त्यानंतर या ठिकाणी शीख हे महत्वाचं आहे, त्यानंतर व्यापारी यांना एक देण्यात आलं। म्हणजे शीख आणि व्यापारी हे दोन गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या। त्यानंतर मग आता तिसरा कायदा कोणता होता 1935 चा। मग पहिलं जे स्टेटमेंट दिलंय त्यामध्ये काय केलं, आता इथं मुस्लिम शीख व्यापारी वगैरे आहेत, त्यासोबत काय केलेत अँग्लो इंडियन, त्यानंतर भारतीय ख्रिश्चन आणि शीख। आता शीख ऑलरेडी इथं दिलं होतं पण त्यांनी दिलंय, आता त्यामध्ये शीख पण येऊन जातं। तर मग या ठिकाणी 35च्या कायद्यानुसार जे काही जातीवार मतदारसंघाची रचना करण्यात आली होती त्यामध्ये अँग्लो इंडियन आणि भारतीय ख्रिश्चन हे दोन नवीन ऍड करण्यात आले। त्यामुळे मग पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर बघा सेकंड स्टेटमेंट काय दिलंय, म्हणजे आपण काय बघतोय 1935 च्या कायद्याचे वैशिष्ट्य बघतोय, त्यामधला सेकंड पॉईंट संघ न्यायालयाची स्थापना किंवा त्याला आपण फेडरल कोर्ट म्हणतो आपण, किंवा त्याला सुप्रीम कोर्ट म्हणू आपण, सर्वोच्च न्यायालय वगैरे। मग त्याची स्थापना झाली की नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तर झाली होती, त्यामुळे सेकंड स्टेटमेंट पण बरोबर येते। त्यानंतर थर्ड स्टेटमेंट काय दिलं, भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती। उच्च आयुक्त पद म्हणजे काय, हाय कमिशनर। आता हे सर्व शब्द मराठीमध्येच लक्षात राहून घ्यायचं, कारण ते गुगल ट्रान्सलेटरनी असंच येणार आहे आपल्याला पेपरमध्ये बघायचं। तर मग हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलं होतं कोणत्या कायद्याने, 1919 चा। म्हणजे या ठिकाणी आपण जो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा बघतोय ना, तर मग त्या कायद्याने भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली। मग आता हे स्टेटमेंट काय झालं इथं रॉंग झालं, आता हे स्टेटमेंट काय बरोबर नाहीये। आणि त्यानंतर बघा शेवटचं स्टेटमेंट दिलंय दुहेरी व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा, असं वर्णन कोणी केलंय, राजगोपालाचारी। तर हे स्टेटमेंट बरोबर आहे। तर आपण हे स्टेटमेंट पण बघणार आहोत, म्हणजे अजून कुठल्या कुठल्या इतिहासकारांनी काय प्रतिक्रिया दिल्यात या कायद्याबद्दल ते पण आपण डिटेल हा कायदा बघणारच आहोत। तर फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात काय घ्यायचंय, मग तुम्ही ऑप्शन थ्रू पण जाऊ शकतात। आता या ठिकाणी क स्टेटमेंट रॉंग आहे, तर मग क ज्या ठिकाणी नाहीये, म्हणजे ज्या ठिकाणी क आहे ते ऑब्विसली काय असणार आहे, रॉंग। मग पहिल्या पर्यायामध्ये काय दिसतंय, अ ब क या ठिकाणी आलंय, त्यामुळं हा आपण ऑप्शन एलिमिनेशन मेथडनी जाऊ राहिले उत्तराकडे। तर पहिलं चुकीचं आहे। त्यानंतर 2 नंबरचं बघा ब आणि क या ठिकाणी पण क असल्यामुळे ते पण आन्सर काय झालं इथं रॉंग। आता आपल्याला फक्त थर्ड आणि फोर्थ मध्ये विचार करायचा आहे,
तर मग आपण वरती बघितलंय अ स्टेटमेंट इज करेक्ट, सेकंड स्टेटमेंट म्हणजे बी स्टेटमेंट हे सुद्धा करेक्ट आहे आणि शेवटचं 4th नंबरचं स्टेटमेंट हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपलं आन्सर काय झालं अ ब ड. म्हणजे ही मिनिमम इन्फॉर्मेशन मध्ये सुद्धा उत्तराकडे जाऊ शकतो आपण, हे बघायचं आहे आपल्याला. आता समोर जाऊ आपण या कायद्याबद्दल इन्फॉर्मेशन बघू. आपल्याला आता इतिहास या विषयाबद्दल जर आपल्याला जास्तीत जास्त या विषयामध्ये मार्क मिळवायचे असेल तर आपण काही गोष्टी करणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम एरिया कव्हर करणं आहे. काय करायचं आहे त्याचा एरिया कव्हर करायचा. म्हणजे काय त्या टॉपिकची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन, एक्झाम ओरिएंटेड इन्फॉर्मेशन आपणाकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा तुलना करायची. काय करायची, सेम टॉपिक असेल त्यासोबत काय करायची, तुलना करायची. म्हणजे जसं आपण इथं मी तुम्हाला तुलना करून दाखवली. 1909चा मोर्लो-मिंटो कायदा असेल, त्यानंतर 1919चा मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा असेल आणि 1935चा भारत सरकारचा कायदा असेल. मग या तीन मध्ये जसं मी कंपॅरिझन केलं तर मग तसा जर टॉपिक असेल म्हणजे शुद्धीकरण चळवळ आहे, शुद्धीकरण चळवळबद्दल बोलायचं तर मग भारतात कोणी केली, स्वामी दयानंद सरस्वती आले. महाराष्ट्रात कोणी केलं, बाळशास्त्री जांभेकर आले. असं कंपॅरिझन करायचं. म्हणजे काय होतं दोन्ही टॉपिक आपल्या लक्षात राहतात आणि इथं एरिया कव्हर केल्यामुळे काय होतं आपला जो हक्काचा मार्क आहे तो आपला या ठिकाणी जाणार नाहीये. तर एरिया कसा कव्हर करायचा ते आपण खाली बघणार आहोत. मग आपल्याला आपल्याकडे इन्फॉर्मेशन काय काय पाहिजे होते. आता वैशिष्ट्य बघतोय आपण कुठल्या 1935च्या कायद्याची. कशाची वैशिष्ट्य बघतोय आपण, 1935चा जो कायदा आहे भारत सरकारचा त्याचे वैशिष्ट्य बघतोय. कारण ते वैशिष्ट्यावरती आणि प्रतिक्रिया यावरती तो प्रश्न होता. मग आता सर्वात प्रथम काय केलं त्यांनी, भारत मंडळ बरखास्त केलंय. तर भारत मंडळाचा थोडासा इतिहास आपणाला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तर भारत मंत्री हे पद बघा 1858चा कायदा होता बघा, या अंतर्गत हे पद निर्माण करण्यात आलं. म्हणजे ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यानंतर 1858चा कायदा करण्यात आला आणि त्या कायद्यामध्ये 2 पद निर्माण करण्यात आलं. म्हणजे जो गव्हर्नर जनरल होता तो आता व्हाईसरॉय झाला. त्यानुसार पहिला चार्ल्स कॅनिंग होता आणि त्यानंतर पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले हा होता. आता या ठिकाणी झालंय काय बघा, प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली, त्यानंतर केंद्रात द्विदल शासन पद्धती चालू झाली. यामुळे काय झालं, भारत मंत्र्याचे जे 2 राईट्स होते ते कमी करण्यात आले. कोणते, देखरेख करणे आणि त्यासोबत नियंत्रण, हे 2 राईट्स कमी झाले. मात्र निर्णय घेण्याचा अधिकार हा मात्र कंटिन्यू करण्यात आला. मग यामुळे आता या कायद्यानुसार याच्यात बदल काय झाला, तर भारत मंडळ जे होतं याचं भारत मंडळाचं जे भारत मंडळ होतं ते काय केलं त्यांनी नष्ट केलं किंवा त्याला आपण कॅन्सल केलं म्हणू. भारत मंडळ काय झालं इथं या कायद्यानुसार बरखास्त झालं. म्हणजे हे कायद्याचं एक वैशिष्ट्य आहे. मग ते कॅन्सल झालं. त्याऐवजी त्यांनी सल्लागार मंडळाची स्थापना केली. याचं पेमेंट ब्रिटिश तिजोरीतून दिलं जाणार होतं. आता यांनी काय करायचं होता, भारत मंत्र्याला सल्ला वगैरे द्यायचा होता. मग तो सल्ला घेणं न घेणं हे मात्र निर्णय घेण्याचा अधिकार कोणाचा होता, भारत मंत्र्याचा. म्हणजे तो काय बंधनकारक नव्हता. कुठला निर्णय बंधनकारक नव्हता. मग या कायद्याने काय झालं, भारत मंडळ कॅन्सल झालं. हे या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा थोडीशी मी जागा करतो म्हणजे आपल्याला सेकंड मुद्दा या ठिकाणी क्लिअर करता येईल. तर बघा आता सेकंड मुद्दा दिला प्रांतीय स्वायत्तता. मग आता याचा मीनिंग आधी कळणं आपल्याला गरजेचं आहे इथं. आता पूर्वी काय होतं, 1919चा जो कायदा होता त्याच्यामध्ये प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू होती. आता द्विदल पद्धती म्हणजे काय, 2 गट केले ते त्यांनी, राखीव खाते
आणि सोपीव खाते. आता राखीव मध्ये काय काय येणार? महसूलचे अधिकार, महसूल, परराष्ट्र, त्यानंतर संरक्षण आणि गृह. म्हणजे सर्वात महत्वाचे खाते कोणाकडे होते? राखीव होते. आणि ते कोणाकडे असायचे? म्हणजे जे शासनाकडे असायचे राखीव खाते. आणि सोपीव खाते, सोपी मध्ये काय येणार? स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर बघा शिक्षण येणार यामध्ये, त्यानंतर कृषी आणि हेल्थ किंवा आपण त्याला आरोग्य म्हणू आपण. म्हणजे अतिशय दुय्यम म्हणू किंवा हे महत्वाचे नसणारे खाते हे मात्र स्थानिक प्रशासनाकडे दिले जायचे. बाकी महत्वाचे कायदे जे खाते वगैरे होते ते सर्व शासनाकडे असायचे. मात्र आता इथं काय झालं? प्रांतांना स्वायत्तता दिली गेली. मग तो मुद्दा आपण थोडासा इथं क्लिअर करू. प्रांतांना स्वायत्तता देणे म्हणजे काय? प्रांतांचे जे काही खाते होते ते आता लोकप्रतिनिधी यांच्या हाती नेमण्यात आले. बघा, लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती याच्या हातात. म्हणजे इथं काय? हे ह्या कायद्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. जर तुम्हाला विचारला असा प्रश्न आयोगाने भविष्यामध्ये प्रश्न येऊ शकतो, जर 1935च्या कायद्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय? तर प्रांतांना स्वायत्तता देणे हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य होतं. कारण या ठिकाणी जे खाते होते किंवा हा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात आला. त्यामुळे हा पॉइंट इथं महत्वाचा आहे, सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर समोर जाऊ आपण, अखिल भारतीय संघराज्य. त्यासाठी मी थोडंसं इरेज करतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा मुद्दा क्लिअर करता येईल. मग अखिल भारतीय संघराज्य, संघराज्य म्हणजे काय? संघराज्यात कोणाकोणाचा समावेश होतो तर हे बघायचं होतं आपल्याला. संघराज्यामध्ये बघा ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने, जे ब्रिटिश साम्राज्याच्या आधिपत्याखाली जे काही संस्थाने होते त्यांचा समावेश या ठिकाणी होतो. जर हे दोन्ही एकत्र करून जर शासन स्थापन झालं तर त्याला काय म्हणायचं? संघराज्य. मात्र यामध्ये सामील होणं न होणं संस्थानांसाठी ऐच्छिक होतं, तर प्रांतांना मात्र कंपल्सरी होतं. मग हे सामील झाले, मात्र संस्थाने यामध्ये सामील झाले नाही. त्यामुळे काय झालं? अखिल भारतीय संघराज्य बनलं का? नाही, हे मात्र बारगळलं. संघराज्याची स्थापना झाली नाही. तरतूद होती मात्र झाली नाही. त्यानंतर केंद्रीय स्तरावरची द्विदल शासन पद्धती आपण बघितलंय. द्विदल शासन पद्धती राखीव आणि सोपीव. म्हणजे इथं 2 पॉइंट आहे. 1919च्या कायद्याने राज्यात केली होती, तर 1935च्या कायद्याने केंद्रात केली. बाकी एवढाच मुद्दा हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रथमच स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. म्हणजे तोपर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला नाही. म्हणजे या कायद्यात स्त्रियांना मतदानाच्या अधिकाराची तरतूद होती. मग तुम्हाला आयोगाकडनं प्रश्न येईल किंवा 35च्या कायद्याच्या वैशिष्ट्यामध्ये हा मुद्दाही नमूद केलेला असेल तर तो मुद्दा बरोबर आहे. या कायद्याने प्रथमच स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. कारण 19चा जो कायदा होता तर त्या कायद्यामध्ये फक्त जे टॅक्स पे करल म्हणजे कर भरणा जे लोक करत होते त्यांनाच तो अधिकार, मतदानाचा अधिकार असायचा. मात्र या ठिकाणी 1935च्या कायद्याने तो अधिकार स्त्रियांनाही देण्यात आला. म्हणजे हा पॉइंटही महत्वाचा आहे. त्यानंतर ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झाला. ब्रह्मदेश पूर्वी भारतामध्ये जॉईन होता, कारण ब्रिटिशांनी ब्रह्मदेश जिंकला होता का? इंग्रज बर्मा 3 युद्ध झालेत. त्या युद्धामध्ये काय झालं? हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आला होता. म्हणजे जर 3 युद्ध जर आपल्याला बघायचं असेल तर पहिलं युद्ध बघा, इंग्रज बर्मा युद्ध म्हणू आपण त्याला. तर या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो. पहिलं युद्ध झालं 1824 ते 26. त्यानंतर दुसरं 1852 ते 54 आणि तिसरं 1885 युद्ध होतं. मग या ठिकाणी कोण कोण गव्हर्नर होते हे पण माहिती आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं आहे.
मग 25-26ला ॲम हर्स्ट नावाचा गव्हर्नर होता. त्यावेळेस बंगालचे गव्हर्नर जनरल आहे बघा. या ठिकाणी डलहौसी होता आणि शेवटचा डफरीन. ओके, म्हणजे एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचे आहे. त्यानंतर मुंबई प्रांतामधनं सिंध प्रांत वेगळा झाला. इथं थोडीशी जागा करतो मी. त्यानंतर आपण त्या मुद्द्याकडे जाणार आहोत. तर काय केलंय, मुंबई प्रांतामधनं सिंध प्रांत काय केलाय, वेगळा केलाय. म्हणजे आजचा जर इंडियाचा मॅप बघितला आपण, तर यामध्ये मी तुम्हाला दाखवतो असा भारताचा नकाशा आहे. ओके, तर सिंध प्रांत इथला जो प्रांत होता, तर या प्रांतला काय म्हणायचं, सिंध प्रांत. मग हा प्रांत काय झालाय, मुंबई प्रांतापासून, म्हणजे इथं मुंबई प्रांत होता त्यावेळेस, तर या प्रांतामधून काय झालंय, हा वेगळा झालाय. म्हणजे हे या कायद्याचं एक वैशिष्ट्य होतं. त्यानंतर बघा खाली 2-3 पॉइंट. फेडरल कोर्ट, फेडरल कोर्ट म्हणजे संघ न्यायालय. आपला हा मुद्दा रिपीट झालाय, सुप्रीम कोर्टची स्थापना वगैरे, त्यामुळे मी काय पुन्हा घेत नाहीये. त्यानंतर लोकसेवा आयोगाची, म्हणजे आजचं MPSC लोकसेवा आयोगाची स्थापना 1935च्या कायद्यामध्ये. आणि यामध्ये बघा संयुक्त लोकसेवा आयोग ही पण एक तरतूद होती. संयुक्त लोकसेवा आयोग म्हणजे दोन राज्यांसाठी एकच आयोग, एकच आयोग. म्हणजे हा मुद्दा कुठून उचलला आपल्याला, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा, म्हणजे पॉलिटी या सब्जेक्टमध्ये बघा यावरती प्रश्न येऊ शकतो. आता बरंचसं नॉलेजचा संबंध दुसऱ्या विषयासोबत येतो, तर त्यामध्ये हा मुद्दा पॉलिटीचा आहे, पण मग या ठिकाणी येतोय तर आपण एक्सप्लेन करतोय. त्यानंतर बघा जातीय मतदारसंघ, म्हणजे पहिला पॉइंट, भारतीय ख्रिश्चन, म्हणजे कुणाकुणाला मतदार म्हणजे जातीयवार मतदारसंघ दिले, भारतीय ख्रिश्चनांना दिले. त्यानंतर युरोपियन यांना दिले. त्यानंतर अँग्लो इंडियन, हे 3 लोक इथं लक्षात घेणं गरजेचे होते, म्हणजे जातीवार मतदारसंघामध्ये. पुन्हा एकदा मी रिपीट करतो कारण पॉइंट महत्वाचा आहे. भारतीय मंडळ बरखास्त केलं, त्याऐवजी सल्लागार मंडळाची स्थापना झाली, आपण बघितलंयच. त्यानंतर प्रांतीय स्वायत्तता म्हणजे द्विदल शासन पद्धती कॅन्सल करून, नष्ट करून या ठिकाणी काय झालं, लोकप्रतिनिधींच्या हातात त्या प्रांतांची खाते दिले. कोणाच्या, लोकप्रतिनिधींच्या. म्हणजे हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य. त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी इथं IMP असणार आहे. 1935च्या कायद्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य कोणते, प्रांतिक स्वायत्तता लागू करणे ही या कायद्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर अखिल भारतीय संघ राज्य काही बनलं नाही, कारण संस्थाने यामध्ये सामील झाले नाही, हे बघितलं आपण. केंद्रीय स्तरावर द्विदल शासन पद्धती म्हणजे राखीव सोपीव 2 खाते, राखीव मध्ये महत्वाचे आणि सोपीव मध्ये कमी महत्वाचे, बाकी एवढंच लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रथमच स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिलाय, म्हणजे 1919च्या कायद्यामध्ये फक्त जे टॅक्स पे करतील त्यांनाच तो अधिकार होता, मात्र या ठिकाणी स्त्रियांनाही तो अधिकार दिला गेला. त्यामुळे हाही पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे, त्याला आपण IMP म्हणू शकतो. त्यानंतर ब्रह्मदेश, भारतापासून वेगळा झाला. ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार या ठिकाणचा प्रदेश आहे. ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार असा शब्द पाहिजे तो. म्यानमार हा प्रदेश म्हणजे नॉर्थ ईस्टचे स्टेट वगैरे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम वगैरे यांची सीमा त्या देशासोबत लागून आहेत. त्यानंतर बघा मुंबईपासून सिंध प्रांत वेगळा झाला, म्हणजे 2 स्वतंत्र प्रांत झाले इथं, सिंध आणि ओरिसा हे 2 स्वतंत्र प्रांत त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर समोर जाऊ आपण, फेडरल कोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. त्यानंतर लोकसेवा आयोग किंवा संयुक्त लोकसेवा आयोग, 2च राज्यासाठी एक आयोग, याची स्थापना 35च्या कायद्याने झाली. त्यानंतर जातीय मतदारसंघांचा पुरस्कार, म्हणजे
कोणकोणत्या जातींना या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ दिले? भारतीय, ख्रिश्चन, युरोपियन असतील, अँग्लो इंडियन असतील, या 3 जमातींना काय केले? स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी देण्यात आले. आपण बघितलंय 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना दिलेत आणि 1919च्या कायद्यानुसार व्यापारी आणि शीख या दोघांना दिले वगैरे. त्यानंतर बघा प्रतिक्रिया, जशी राजगोपालाचार्यांची, माझे क्वेश्चन पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला. ह्या ठिकाणी जी प्रतिक्रिया होते, दुहेरी व्यवस्थेपेक्षाही वाईट म्हटलंय या कायद्याला. तर मग अजून कोणाच्या प्रतिक्रिया, म्हणजे फ्युचरमध्ये, इन फ्युचरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो ना यावरती. आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून या टॉपिकवरती चर्चा करत आहोत. तर मग इतर अजून कोणत्या कोणत्या लोकांनी या कायद्याबद्दल प्रतिक्रिया दिल्यात त्याही आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. मग पंडित नेहरू कोण? पंडित जवाहरलाल नेहरू, हा मोतीलाल नेहरू नाही, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हणलंय या कायद्याला? गुलामगिरीची एक नवी सनद म्हणलंय. कोणत्या कायद्याला? 1935च्या. म्हणजे जसं राजगोपालाचारी म्हणले दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षाही वाईट म्हणलंय त्याला, तर मग गुलामगिरीची एक नवी सनद असं कोण बोललंय? पंडित नेहरू. मग हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. त्यानंतर बॅरिस्टर जिना यांचं काय म्हणणं होतं? संपूर्ण सडलेला, मूलतः निकृष्ट दर्जाचा, संपूर्ण सडलेला कायदा आणि अतिशय निकृष्ट दर्जाचा वगैरे, हे कोण बोलले? बॅरिस्टर जिना. त्यानंतर थर्ड बघा, पंडित मदन मोहन मालवीय, वरून लोकशाहीचा बुरखा पांघरणारा व आतून संपूर्ण निरुपयोगी म्हटलं याला. मग हे कोण काय बोललंय त्या कायद्याबद्दल, तर हे आपणास इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तुम्हाला बोललो होतं एरिया कव्हर कसा करायचा, मग एवढी इन्फॉर्मेशन आपणाकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे इन फ्युचरमध्ये कसाही प्रश्न आला तर तो क्वेश्चन आपण टॅकल करू शकतो. म्हणजे आजच्या या सेशनचा उद्देशच तो आहे की इन फ्युचरमध्ये कशाही प्रकारचा त्या टॉपिकवरती क्वेश्चन आला तर तो तुमचा प्रश्न सुटला नाही पाहिजे. बघा, इतिहास विषय अतिशय सोपा आहे आणि अशा प्रकारे त्याचा एरिया कव्हर करायचा आणि अभ्यासही चांगल्या प्रकारे करायचा. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. तर बघा, 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. चेम्सफोर्ड कधीचा? 1919चा कायदा. हा कायदा बनवण्यासाठी मदत कोणी केली? आता तुम्हाला मी आधी ऑप्शन थ्रू कसं जाता येत होतं या प्रश्नाकडे. हा पण संयुक्त गट ब 2019चा, म्हणजे रिसेंटली जे काही एक्झाम झाली कंबाईनची त्याच एक्झामचा हा प्रश्न आहे. तर मग इथं ऑप्शन थ्रू कसं जाऊ शकत होतं आपण? कायदा बनलाय कधी? 19 मध्ये. दादाभाई नौरोजींचा मृत्यू 1915 मध्ये झालाय. मग यांचा काही संबंध येणार आहे का? ते काही येऊ शकत नाही आता कायदा बनवण्यासाठी. त्यामुळं हे ऑप्शन आपण इथं ड्रॉप करू शकत होतो. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जर बघायला गेलं 1920ला ICS एक्झाम क्लिअर केली. मग ते ICSचं प्रिपरेशन करत होते, तर ते काही इथं कायदा बनवण्यामध्ये मदत करण्यामध्ये त्यांचा रोल येतच नाही इथं, कारण त्यांचं एज्युकेशन चालू होतं त्यावेळेस. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी 50-50 चान्सेस घेण्यासाठी 3 नंबर ऑप्शन आणि 4 नंबर ऑप्शन या ठिकाणी महत्वाचं होतं. मग आता इथं ब्रिटिश गव्हर्नमेंटचा फेवरचा व्यक्ती कोण हे शोधणं आपल्याला इथं गरजेचं होतं, कारण जो फेवरमध्ये असणार आहे तोच मदत करणार आहे त्यांना. म्हणजे आपण 2 गट बघितले, जहाल आणि मवाळा गट होते. त्यामध्ये मग काही सरकारचं जे काही कारभार आहे वगैरे त्यांना सपोर्ट करणारे होते, काही त्याला विरोध करणारे होते. त्यांचा मार्ग वेगळा होता. आता चित्तरंजन दास जर बघायला गेले तर हे थोडेसे जहालवादी येतात, त्यामुळे त्यांचा तर काही संबंध त्या ठिकाणी येऊ शकत नव्हता. त्यामुळे हे पण ऑप्शन आपण ड्रॉप करू शकत होतो. शेवटी राहिलं भूपेंद्रनाथ बसू. आता हे सर्व गोष्टी मी सांगतोय म्हणजे इथं काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं होतं, नॉलेज असणं गरजेचं होतं आणि काही जास्त अवघड नॉलेज असणं गरजेचं नव्हतं. बेसिक इतिहासाबद्दलची इन्फॉर्मेशन आपणाकडे असती, जर आपल्याकडे छोटीशी म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन जरी असती इतिहासाबद्दलची, तरी आपण असा प्रश्न टॅकल करू शकत होतो. त्यामुळे मग ही झाली ऑप्शन थ्रो मेथड. त्यानंतर आपण हा कायदा बघू डिटेल. आता या कायद्याबद्दल प्रतिक्रिया, सर्वात पहिली प्रतिक्रिया बघा लोकमान्य टिळकची.
त्यांनी काय म्हणलं, जनाब दिल्ली तो बहुत दूर है, या कायद्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया होती. आणि अजून दोन, केसरीमध्ये दोन लिहिलेले होते बघा इथं, त्यावरती प्रश्न येईल. तर मग इथं लिहून घ्या, केसरी, त्यांचं केसरी वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्रामध्ये दोन लेख आले होते, एक जनाब तो दिल्ली बहुत दूर है आणि उजाडले पण सूर्य कुठे आहे. मग हे कोण बोललं वगैरे याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर मग हे दोन स्टेटमेंट महत्वाचे आहेत. त्यामधलं बघा, उजाडले पण सूर्य कोठे आहे हे केसरीमध्ये आलं होतं, बाकी हे तर ते असे बोलले होते. दोन्ही नका पकडू इथं, फक्त उजाडले पण सूर्य कोठे आहे हे केसरीमध्ये छापून आले होते. त्यानंतर बघा 1919चा जो कायदा होता, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, शाहू महाराजांनी याला समर्थन केलं होतं. 1919च्या कायद्याला कोणी समर्थन केलं असा प्रश्न इन फ्युचरमध्ये 100% येईल. तर मग हा पॉइंट आपल्यासाठी IMP आहे. तर मग कोणी समर्थन केलं? शाहू महाराजांनी. त्यानंतर समोर जाऊ आपण. मग या कायद्याची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? चौकशीसाठी मुडीमन कमिटी. कधी नेमली होती? 1924. आयोगाने प्रश्न विचारलाय, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या चौकशीसाठी खालीलपैकी कुठली कमिटी नेमण्यात आली होती? तर मग मुडीमन कमिटी त्या कायद्याच्या चौकशीसाठी नेमली होती. कधी नेमली हा पण प्रश्न येऊ शकतो. तर 1924. मग त्यानंतर या कमिटीवरती इतर कोणते क्वेश्चन येणार आहेत? तर या कमिटीमध्ये 3 भारतीय सदस्य होते. कोण? 3 भारतीय. मग त्या सदस्यांचे नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग पहिले ते बघा, बॅरिस्टर जिना, त्यानंतर सेकंड तेज बहादूर सप्रू, आणि थर्ड मी इथं जागा नसल्यामुळे या ठिकाणी घेतो रँगलर परांजपे. हे 3 लोक किंवा हे 3 भारतीय सदस्य कशामध्ये होते? मुडीमन समितीमध्ये होते. तर या समितीमध्ये जाण्यास मनाई कोणी केली? जाण्यास मनाई त्यांना विचारण्यात आलं होतं, तुम्ही सदस्य होता का? पण ते म्हणले नको, मला नाही व्हायचं. मग ती व्यक्ती कोण आहे? पंडित मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू. मग इथं बी फसू शकतात बघा, खालीलपैकी कुणी त्या कमिटीमध्ये जाण्यास मनाई केली. मग उरले 3 लोक इथं आणतात. म्हणजे क्वेश्चन किती भारी डिझाईन होतं बघा इथं. बॅरिस्टर जिना, त्यानंतर सप्रू घेऊ आपण, शॉर्टकट लिहितो, आणि परांजपे. हे झाले आपले 4 ऑप्शन. क्वेश्चन काय आपला? खालीलपैकी मुडीमन समितीमध्ये जाण्यास कोणी मनाई दर्शवली? तर आता या ठिकाणी 90%, 90 to 95 जिनांना मारून देतील बघा. इथं आन्सर काय मारतील? जिना. मात्र आपला आन्सर काय पाहिजे? पंडित मोतीलाल नेहरू. तर मग हा पॉइंट इथं महत्वाचा आहे. त्यानंतर बघा समोर जाऊ आपण. तत्पूर्वी मी इरेज करून घेतो, म्हणजे आपल्याला थोडीशी एक्सप्लेन करण्यासाठी या ठिकाणी जागा भेटून जाईल. मग एक नोट दिलाय बघा, हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे 1919च्या कायद्याबद्दल, कारण हा काय नॉर्मल बुक मध्ये तुम्हाला सापडणार नाही. नोट त्यासाठी म्हणलं, म्हणजे एकदा IMP करू शकतो आपण. हा कायदा पास होत असताना, म्हणजे आता जसं शाहू महाराजांनी समर्थन दिलंय, काही लोकांनी या कायद्याचा अपोजही केलाय. कारण आपण पहिलंच बघितलंय, लोकमान्य टिळकांचे 2 स्टेटमेंट आहे, जनाब दिल्ली तो अभी बहुत दूर है आणि उजाडले पण सूर्य कोठे आहे, असं केसरीमध्ये त्यांचं एक आर्टिकल छापून आलं होतं. मग हा कायदा पास होत असताना लोकमान्य टिळक, जोसेफ बॉप्टिस्टा पाहिजेत, इथं तो शब्द असा पाहिजे, जोसेफ बॉप्टिस्टा, त्यानंतर बिपिनचंद्र पाल आणि नचिकेळकर, असे 4 लोक इंग्लंडला गेले होते आणि भारताच्या मागण्या त्याने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सभासदांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला, त्यांना कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न केला. कोणाला? ब्रिटिश पार्लमेंटचे जे सभासद होते त्यांना आपल्या ज्या भारतीयांच्या मागण्या आहे त्या मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते काय अपयशी ठरले. तर मग ते इंग्लंडला खालीलपैकी कोण कोण व्यक्ती गेले होते? 1919च्या कायदा 1919चा कायदा ज्यावेळेस पास झाला तर त्याला अपोज करण्यासाठी इंग्लंडला खालीलपैकी कोण गेलं, असा आयोगाचा प्रश्न असणार आहे. मेन्सला चान्सेस जास्त आहे, प्रिलियमला कमी आहे.
पण आपण प्रिलियम विथ मेन्स दोन्ही बघतोय, तर मग हा अतिशय IMP पॉईंट आहे. त्यानंतर वैशिष्ट्य बघा, 1919च्या कायद्याचे वैशिष्ट्य आपल्याला लक्षात. मग प्रांतात द्विदल शासन पद्धती, जसं 1935च्या कायद्याने बघितलं आपण, केंद्रात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली. त्यानंतर उच्च आयुक्ताची नेमणूक, याला आपण हाय कमिशनर म्हणतो, हाय कमिशनर हे पद. मग पहिला हाय कमिशनर कोण होता, त्यावरती आयोगाने प्रश्न विचारला, सर विल्यम मेयर. मग 2-3 पॉईंट इथंच क्लिअर करतो. उच्च आयुक्ताची नेमणूक 1919चा कायदा, फक्त आयुक्त जर विचारला आयोगाने आयुक्ताची नेमणूक, तर 1793चा चार्टर ऍक्ट, हा लक्षात ठेवायचा या ठिकाणी. हे दोन मधलं डिफरन्स कंटिन्यू ठेवायचा. तर मग उच्च आयुक्त किंवा हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलं 1919च्या कायद्याने. आणि पहिला हाय कमिशनर कोण होता, सर विल्यम मेयर. त्यानंतर सचिवाचं वेतन इंग्लंडच्या कोशातून देण्यात आलं. मग हे वेतन बघा 1793 पासून भारतीय तिजोरीतून दिलं जात होतं, ते मात्र काय केलं आता, इंग्लंडच्या तिजोरीतून दिलं गेलं. हा एक कायद्याचा, या कायद्याबद्दलचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जातीय मतदारसंघ, मग शीख आणि व्यापारी, दोन शब्द लक्षात राहू द्यायचे. ओके, शीख आणि व्यापारी. आणि अजून एक शब्द बघा, अजून एक शब्द लिहून देतो तुम्हाला, त्यावरही विचारू शकता, थोडंसं कन्फ्युजन. जमीनदार. आता व्यापाऱ्यामध्ये हा एक वर्ग येतो, जमीनदार. शीख, व्यापारी आणि जमीनदार, हे 2-3 शब्द लक्षात ठेवायचे. जातीय मतदारसंघ, जसं 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी, 1935 साठी युरोपियन, अँग्लो इंडियन आणि भारतीय ख्रिश्चन, हे 3. आता 3 मुद्दे तुमच्या लक्षात आले असेल, तुम्हाला पाठच होतील बघा आता, कारण पुन्हा पुन्हा ते रिपीट होत आहे तिथं. त्यानंतर मतदानाचा अधिकार, आपण बघितलं जे टॅक्स म्हणजे कर देत होते त्यांनाच अधिकार होता. तुम्हाला हा मुद्दा मी पुन्हा एकदा रिपीट होतो या ठिकाणी. त्यानंतर पंचायत राज विषय प्रांतांकडे दिला, म्हणजे जे प्रांतात राखीव सोपीव खाते होते ना, त्यामध्ये आता तो आपण बघितलं जे महत्वाचे खाते होते ते शासनाकडे होते, संरक्षण, महसूल वगैरे, आणि बाकीचे जे लोकल विषय होते ते कोणाकडे होते, प्रांतांकडे होते. मग स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज हा विषय प्रांतांकडे गेला होता. त्यानंतर प्रांताचा अर्थसंकल्प स्वतंत्र मांडण्यात आला, स्वतंत्र अर्थसंकल्प, स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यात आला. म्हणजे हेही या कायद्याचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळ, GJKM म्हणजे गव्हर्नर जनरल कार्यकारी मंडळ, यामध्ये 6 सदस्य होते या कायद्याने. त्यामधले 3 सदस्य कंपल्सरी, 3 सदस्य कंपल्सरी हिंदी असले पाहिजे किंवा भारतीय असले पाहिजे. इथं क्लिअर करतो, 3 सदस्य हिंदी किंवा भारतीय असले पाहिजे, हे एक ठरलं गेलं. म्हणजे हाही पॉईंट इथं महत्वाचा आहे. मग एवढे मुद्दे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. मग 1919च्या कायद्यावर कसाही प्रश्न आला तर तुमचा प्रश्न जाणार नाहीये. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, प्रांतात द्विदल शासन पद्धती, राखीव सोपीव, उच्च आयुक्त पद विल्यम मेयर, पहिले हाय कमिशनर, सचिवाचं वेतन 1793 पासून आपल्या तिजोरीतून जात होतं, आता त्यांच्या तिजोरीतून जात आहे असं ठरलंय. जातीय मतदारसंघ, मग शीख, व्यापारी आणि जमीनदारांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेत. मतदानाचा अधिकार फक्त टॅक्स पे करणाऱ्या लोकांना होता. पंचायत राज हा विषय प्रांतांकडे गेला कारण महत्वाचं खातं नव्हतं. आणि प्रांताचा अर्थसंकल्प स्वतंत्र मानला गेला. आणि गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळात 6 पैकी 3 सदस्य हिंदी किंवा भारतीय असतील असं ठरलं गेलं. त्यानंतर समोरचा प्रश्न बघू आपण. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा, इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. आपण आत्ताच बघितलंय, तरी पण तुम्हाला मी ऑप्शन थ्रो कसं जायचं इथं एक समजून सांगतो. इतिहास विषय अतिशय मजेदार आहे बघा, खूप कमी इन्फॉर्मेशन असली तरी आपण प्रश्नाचं उत्तर मिळू शकतो. इतिहासाबद्दल कुठलीच भीती बाळगायची नाही. आता एडविन मॉन्टेग्यू हा कोण होता, भारत मंत्री होता. हा कोण होता, भारत मंत्री होता 1919 ला. मग याचा काही संबंध आहे का प्रथम हाय कमिशनर असण्यामध्ये, झाला कॅन्सल. पहिलं ऑप्शन गेलं. सर विल्यम मेयर आपल्याला माहित नाही असं घडीभर आपण लक्षात ठेवू. सिडने रवलेट कायदा आलता बघा 1919चा
रौलेट ऍक्ट, याला काळा कायदा म्हटलंय. म्हणजे विना चौकशी कोणाला हात डांबण्याचा अधिकार होता आणि जी काही शिक्षा दिली असेल तिला अपील पण करता येत नव्हती. त्यामुळे या कायद्याला काय म्हटलंय, काळा कायदा. मग तो कायदा सिडनी रौलेटने बनवला होता. मग तो काय हाय कमिशनर असणं गरजेचं इथं, म्हणजे तो असणं काही संबंधच नाहीये. म्हणजे हा हे ऑप्शन आपण काय केलं इथं कॅन्सल केला किंवा एलिमिनेट केला. त्यानंतर लॉर्ड चेम्सफोर्ड, हा तर गव्हर्नर व्हाईसरॉय होता, गव्हर्नर नाही सॉरी, इथं व्हाईसरॉय. मग हा जर व्हाईसरॉय तर मग प्रथम हाय कमिशनर असणं याचाही चान्सेस नाहीये. मग निघलं की नाही उत्तर, आहे की नाही मजेदार. तर मग अशा पद्धतीने विचार करत जा. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन जरी असली हिस्ट्री बद्दल तरी तुम्ही उत्तराकडे अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी जाता येते. तर मग प्रथम हाय कमिशनर कोण होते, सर विल्यम मेयर. मी आधीही सांगितलंय, पुन्हा एकदा रिपीट करतो. समोरचा क्वेश्चन बघू आपण. कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली. तर कलकत्ता सुप्रीम कोर्ट, एससी म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणून आपण, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. अतिशय सोपा प्रश्न होता. मग आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे, आता तर विचारून झालाय, पुन्हा आयोगाने पुन्हा रिपीट केला तर तुम्ही उत्तर सांगणारच आहे. आणि अशा प्रकारचं बघा हे क्वेश्चन रिझल्ट मेंटेन करत नाही, हा प्रत्येकाला येणार आहे. म्हणजे एक्झामला बसले 90% लोकांना सुप्रीम कोर्टाची स्थापना कुठल्या कायद्यात झाली वगैरे हे माहिती आहे, पण जिथं लोक सांगतात तिथून आपण चालू करायचं किंवा आयोगापेक्षा 2 पाऊल समोर असणं म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. आता आयोगापेक्षा नेहमी 2 पाऊल समोर असायचं असलो तर आपल्याला काय होणार, इथं इतिहासामध्ये मार्क येणार आहे. मग आता इथं काय विचारलंय, सुप्रीम कोर्टाची स्थापना कुठं झाली, कलकत्त्याला. हे पण इथं क्लिअर झालंय. मग या न्यायालयात पहिला न्यायाधीश हे आपणासाठी इथं महत्वाचं. मग पहिला न्यायाधीश कोण होता सुप्रीम कोर्टाचा, एलिझा एम्पे. पहिला कोण होता न्यायाधीश, एलिझा एम्पे. आणि इतर 3 न्यायाधीशाची बॉडी होती, म्हणजे 1+3. सध्या जर बघायला गेलं सुप्रीम कोर्टामध्ये तर किती आहे, 34ची बॉडी आहे. 33 इतर न्यायाधीश आणि 1 मुख्य न्यायाधीश अशी सध्याची बॉडी आहे. त्यावेळेस ती बॉडी कशी होती, 4ची, म्हणजे 3 इतर न्यायाधीश असायचे आणि 1 मुख्य न्यायाधीश असायचा. मग एलिझा एम्पे हा कोण होता, मुख्य न्यायाधीश. ओके. मग इतर तीनही विचारू शकतात, मेन्सला अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात. मग ते 3 कोण आहे, चेंबर्स, त्यानंतर 2 लिमेस्टर आणि तिसरा कोण, हाईड. बस एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला सुप्रीम कोर्टाबद्दल असणं गरजेची होती. एवढी इन्फॉर्मेशन म्हणजे टोटल एरिया कव्हर करणे म्हणतात याला, टोटल एरिया काय झालं इथं कव्हर झालाय. अशा प्रकारे प्रत्येक टॉपिकचा एरिया कव्हर करत चला. आता जास्तीत जास्त एरिया मी कव्हर करून देतोय तुमचे, पण तुम्ही करत चला. ओके. मग एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असू द्या, नेक्स्ट कसाही प्रश्न येऊ द्या, तुमचा चुकणार नाहीये. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघायचा आहे, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला. आता बघा 4 चार्टर ऍक्ट, सुरुवातीला काय 4 चार्टर ऍक्ट. त्यामध्ये बघा पहिला 1793चा, 2 नंबर 20 वर्षाचा गॅप यामध्ये 1813, 3 1833 आणि 4 1853 वगैरे. आता ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला. आता इथं बदल कसे झाले, आता सुरुवातीला कंपनीला व्यापार आणि राज्यकारभार ह्या 2 स्वतंत्र गोष्टी बघायच्या होत्या. व्यापारही करायचा होता, राज्यकारभारही करायचा होता. मग 93 मधने ज्यावेळेस 20 वर्षाने काय झालं, त्याच्यामध्ये ती मुदत वाढवण्यासाठी ज्यावेळेस 1813चा चार्टर ऍक्ट करण्यात आला तर त्यामध्ये कंपनीचा व्यापारविषयक एकाधिकार समाप्त करण्यात आला. फक्त 2च व्यापार, म्हणजे एक चहाचा आणि चीन सोबतचा व्यापार, हे 2च व्यापार या ठिकाणी 1813 मध्ये चालू होते. 33च्या ऍक्टने मात्र
व्यापार कॅन्सल केलं, फक्त आता काय करायचंय, राज्य कारभार. यावरती पण प्रश्न येईल. फक्त राज्य कारभार करायचा होता. मग तो 1853 पण कंटिन्यू होता. आणि ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यानंतर मात्र 1858चा कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858, मग या ठिकाणावर कंपनीकडनं राज्यकारभार काढून घेतला. आणि आता कोण बघणार होतं, ब्रिटिश गव्हर्नमेंट, ब्रिटिश सरकार म्हणून आपण. आता हा कारभार कोणाकडे जाणार होता, ब्रिटिश सरकार. तिथनं हा कारभार बघितला किंवा ब्रिटनची राणी बघणार होती आता. त्यामुळे आन्सर काय झालं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 हे आपलं आन्सर झालं. एवढी इन्फॉर्मेशन असली पाहिजे बघा. इतिहासाची बेसिक जरी इन्फॉर्मेशन असली, अतिशय खूपच माहीत असणं असं काही गरजेचं नाहीये. छोटी छोटी इन्फॉर्मेशन जरी आपल्याकडे असली तरी आपण आन्सरकडे जाऊ शकतो, फक्त थोडंसं कंपॅरिझन करायचं. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा, 1858 भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा. आता वरच्या मुद्द्यामध्येच हा पॉईंट क्लिअर होतो. काय झालं, कंपनीच्या राजवटीचा इतिश्री झाला. सेम क्वेश्चन आहे बघा, फक्त काय केलं, विचारण्याचा अँगल चेंज केलाय. काय हा आणि तो प्रश्न एकच आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतलाय. फक्त काय केलं, शब्दांचा खेळ आहे. आणि आपण काय होतो, गडबडून जातो. फक्त बघायचं त्यांना म्हणायचं काय, आपल्याला एकदा समजलं ना मग आपण चुकणार नाहीये. हा 16चा प्रश्न आहे बघा. आणि हा प्रश्न कधीचा होता, कंबाईन 18चा आहे. ज्याला हा येतो त्याला तो येणार आहे. म्हणजे बघा, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर का करणं गरजेचं आहे ते या ठिकाणी दिसतोय. क्वेश्चन रिपीट झालाय, परंतु जसा तसा रिपीट न करता थोडासा फिरवलाय फक्त. मग इथं जर माहिती आहे आपल्याला 1858च्या कायद्याने काय झालं, कंपनीचा शेवट झाला. मग या कायद्याचे अजून 2 पॉईंट महत्वाचे आहेत. या ठिकाणी बघा, गव्हर्नर जनरल होता तो व्हाईसरॉय झाला. मग पहिला कोण ते विचारू शकतात, चार्ल्स कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय होता. एक इन्फॉर्मेशन राहू द्या, चार्ल्स कॅनिंग. आणि एक भारत मंत्री पद झालं, भारत मंत्री पद निर्माण करण्यात आलं. मग पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले, लॉर्ड स्टॅनले. बस एवढी इन्फॉर्मेशन 1858च्या कायद्याबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे अलाहाबादला दरबार भरला होता, अलाहाबाद. त्यानंतर बघा, सैनिकांचा अजून एक पॉईंट सांगतो, त्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेलाच आहे. जे सैनिकांचं प्रमाण होतं बघा, एकास 2 केलं होतं. म्हणजे 2 ब्रिटिश, 2 भारतीय आणि 1 युरोपियन. पूर्वी काय होतं, एकास 4 होतं. ते प्रमाण कमी केलं, त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे 1857चा उठाव, त्या विद्रोहामध्ये सैनिकांनी सुद्धा भाग घेतला होता. मग यावरती आयोगाने विचारलेलं आहे. मग हे बंगाल प्रांतात केलं होतं. बंगाल म्हणजे त्यावेळेस भारताला कन्सिडर करायचे. मग ते सैनिकांचं प्रमाण किती, कसं केलं होतं वगैरे त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग ते एकास 2 होतं. मग तेही 1858च्या कायद्या अंतर्गत करण्यात आलं होतं. तर मग ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेची आहे. त्यानंतर बघा, 7 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतीय स्वायत्तता कार्यरत होती. म्हणजे प्रांतांना जी स्वायत्तता देण्यात आली होती ती कोणत्या कालखंडामध्ये कार्यरत होती असं. मग आपण बघितलंय 1935च्या कायद्याने काय केले, प्रांतांना स्वायत्तता दिली गेली. त्यानंतर 1937ला प्रांतीय निवडणुका झाल्या, प्रांतीय निवडणुका. मग काय झालं, तिथं निवडणुका झाल्या, सरकार स्थापन झालं, प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. मात्र काय झालं, भारतीयांना विश्वासात न घेता ऑगस्ट ऑफर बघा, 2 ऑगस्ट ऑफर किंवा ऑगस्ट ऑफर म्हणू आपण हिला, किंवा लॉर्ड लिथगो घोषणा, लॉर्ड लिथगो घोषणा. या घोषणा काय होती बघा, त्यांनी भारतीयांना विश्वासात न घेता 2nd महायुद्ध चालू झालं, दुसरे महायुद्ध 1939 ते 45 या दरम्यान. तर मग त्या महायुद्धात भारत आमच्या बाजूनं युद्धात उतरतोय असं त्यांनी यांना विश्वासात न घेता जाहीर केलं. मग त्यांनी काय केलं, जे प्रांतीय सरकार 37ला स्थापन झालं होतं, प्रांतीय सरकारने काय केलं, 39 मध्ये राजीनामा देऊन टाकला. मग आपल्याला तो पर्याय बघणं गरजेचं होतं. म्हणजे 37 ते 39 मला 3 नंबर पर्याय दिसतोय. म्हणजे आपला आन्सर काय झालं,
3. त्यानंतर बघा 6 प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळ होतं. मग त्यावरती बघा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला देतो मी या ठिकाणी, म्हणजे कारण भविष्यामध्ये यावरती प्रश्न येऊ शकतो. मग 6 प्रांत पाडले होते, मग 3 तर कॉमन होते बघा, बॉम्बे, बंगाल आणि मद्रास, हे 3 तर कॉमन झाले. फक्त आता हे 3 लक्षात ठेवणं थोडंसं अवघड जाईल सुरुवातीला. तर मग हे 3चा एक गट करायचा, संयुक्त प्रांत. संयुक्त प्रांत, त्यानंतर बिहार आणि इथं ओरिसा. ह्या 3 हे 3 वेगळे प्रांत, म्हणजे बॉम्बे, बंगाल, मद्रास आणि संयुक्त प्रांत बिहार आणि ओरिसा. इथं वरती लिहितो बघा वाटलं तर ते 3, कारण तिथं जागा थोडीशी कंजेस्टेड आहे. संयुक्त प्रांत, बिहार आणि ओरिसा, असे 3, म्हणजे असे 6 प्रांतात द्विगृही कायदेमंडळ त्यावेळेस होतं. बस यापेक्षा वेगळा प्रश्न या ठिकाणी येणार नाहीये. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मुक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली? म्हणजे व्यापारविषयक तुम्हाला एक्सप्लेन केलंय मी, पण पुन्हा एकदा क्लिअर करतो. 93च्या कायद्याने काय झालं, कंपनीचा व्यापार करण्याचा अधिकार 20 वर्षांनी वाढवण्यात आला होता. 20 वर्षांनी काय केलं या ठिकाणी, वाढवलाय. तुम्ही 20 वर्ष अजून व्यापार करा. त्यानंतर 13च्या कायद्याने काय झालं, कंपनीची व्यापार विषयक मक्तेदारी संपुष्टात आली, मात्र चीन सोबतचा व्यापार आणि चहाचा व्यापार हे कंटिन्यू केलंय. म्हणजे हा जो याचं आन्सर जर असेल तर ते कोणतं असेल, सेकंड, 1813. त्यानंतर बघा अजून 2 पॉईंट इथं क्लिअर करतो मी या ठिकाणी, अजून 2 पॉईंट क्लिअर करतो. 1833चा, म्हणजे आता 93च्या काय झालं, 20 वर्षासाठी व्यापाराचा अधिकार वाढवलाय. या ठिकाणी व्यापार विषयक मक्तेदारी कॅन्सल केली, मात्र चीन आणि चहाचा व्यापार चालू ठेवला. 33 मध्ये काय केलं, व्यापार करणं कंपनीचा अधिकार काढून घेतला. फक्त कंपनीने आता राज्य कारभार करायचा होता, राज्य कारभार. बस एवढीच इन्फॉर्मेशन राहू द्या, तुमचा कुठलाही प्रश्न जाणार नाहीये. अतिशय सोपा पार्ट आहे बघा, आणि नेहमी प्रश्न येतो या ठिकाणी, त्यामुळे हक्काचा मार्क आहे, तो सोडायचा नाही आपल्याला या ठिकाणी. 9 नंबरचा प्रश्न बघा, हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार झाली? म्हणजे 1935च्या कायद्याचे सोर्स, याचे काय आपल्याला सोर्स बघायचे, म्हणजे कोणकोणत्या कायद्यामधून हा जो कायदा बनलाय त्यातनं काय काय पाठ उचलले वगैरे, म्हणजे सोर्स काय होते किंवा संदर्भ. तर मग मुडीमन समिती किंवा तिचा अहवाल 1924ची कमिटी होती, आपण एक्सप्लेन केली आहे, तिथनंही उचललंय बघा. त्यानंतर सायमन कमिशन कधी आलं तर 1927, त्यामधनंही काही पाठ उचललंय. नेहरू रिपोर्ट 1928चे आणि बॅरिस्टर जीनांचे 14 मुद्दे हे पण 1929. ओके, हे सर्व काही बरोबर होतं. म्हणजे इथं काय पाहिजे, अब कड बरोबर, हे आपलं या ठिकाणी आन्सर असणं, म्हणजे हे आन्सर आपलं असणं गरजेचं होतं. मग अजून एक्स्ट्रा कोणकोणते सोर्सेस आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मग आता बघितलं आपण, क्वेश्चन मध्ये पण आहे, मुडीमन कमिटी 1924ची, सायमन कमिशन 1927चे, नेहरू रिपोर्ट 1928, बॅरिस्टर जीनाचे 14 मुद्दे 1929चे, संयुक्त समितीचा अहवाल होता, हा पण 30च्या दरम्यानचा होता, आणि ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका, तिन्ही गोलमेज परिषदांची चर्चा, म्हणजे 30, 31 आणि 32, 1930, 31, 32 3 गोलमेज परिषद, आणि लेथियन अहवाल वगैरे. मग याचे स्रोत काय होते, मुडीमन समिती, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, बॅरिस्टर जीनांचे 14 मुद्दे, संयुक्त समिती अहवाल, ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका, तिन्ही गोलमेज परिषदांची चर्चा आणि लेथियन अहवाल. आता बाकी काही यांच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन जरी नसली, फक्त यांच्यामध्ये 1935च्या कायद्याचे काही सोर्सेस आहेत. म्हणजे आता एवढे 8 जर सोर्सेस आपल्या लक्षात असले तर कसाही प्रश्न येऊ द्या भविष्यामध्ये. म्हणजे हे 4 आणि हे तुम्हाला 4 नवीन मी सांगितले, पहिले 4 प्रश्नामध्ये होते, पहिले 4
इथनं मैरपी कंसामध्ये क्लिअर करतो. म्हणजे आता पुढला प्रश्न कुठं असणार आहे, या 4 मुद्द्यावरती प्रश्न असणार आहे. मग हे 4 संयुक्त समिती अहवाल, ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका, तिन्ही गोलमेज परिषदांची चर्चा आणि लेथियन अहवाल हे सोर्सेस आहे 1935च्या कायद्याचे. तर आपण समोर जाऊ. एवढी इन्फॉर्मेशन असली पाहिजे बघा, याला एरिया कव्हर करणे म्हणतात. 10 नंबरचा प्रश्न आहे बघा. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली वगैरे. आता याबद्दल बी बघा चेंजेस, एक चार्ट करायचा सरळ सरळ. मग 9ला किती होती, 1919ला किती झाली, त्यानंतर 35ला किती झाली, त्यामध्ये आपण क्लिअर करू शकतो. फक्त आपल्याला सध्याला काय बघायचं 1919च्या कायद्याची. मग ती थोडीशी मी एक्सप्लेन करतो. आता काय केलं तर त्यांनी कनिष्ठ सभागृह कुठल्याही बुकमध्ये भेटून जाईल, हे जास्त काही कॉम्प्लिकेटिव्ह मुद्दा नाहीये. आणि वरिष्ठ सभागृह, आजचं कनिष्ठ सभागृह कोणतं, लोकसभा, आणि वरिष्ठ सभागृह कोणतं, राज्यसभा. मग कनिष्ठ सभागृहाची संख्या किती होती, 145 सदस्य होते. एकूण सदस्य संख्या किती होती, टोटल 145. त्यामध्ये बघा 2 प्रकार केले होते त्यांनी. एक निर्वाचित, एक निर्वाचित. मग निर्वाचित सदस्य किती होते, 104. आणि दुसरे होते बघा नॉमिनेटेड म्हणायचं त्याला, नॉमिनेटेड किती होते, 41. ओके, म्हणजे हे दोन्हींची बेरीज केली तर किती येणार आहे, 145 वगैरे. मग अशी कनिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या होती. मग 145 आकडा एक बघणं गरजेचं होतं आपल्याला. 145 2 ठिकाणी दिसतोय आपल्याला. आणि वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या होती टोटल 60. मग आन्सर काय झालं आपलं, 4 नंबर. मग यामध्ये बघा निर्वाचितला मी एन म्हणतो आणि नॉमिनेटेडला NO म्हणतो. मग इथं निर्वाचित किती होते, 35 झाले, सॉरी इथं 34 होते. आणि नॉमिनेटेड किती होते, 26 होते. मग हे 26 ची नेमणूक कोण करायचं, गव्हर्नर जनरल द्वारे याची नेमणूक वगैरे होत होते. सोपा प्रश्न होता बघा, जास्त काय अतिशय अवघड प्रश्न नव्हता. त्यानंतर समोर जाऊ आपण. 1925च्या केंद्रीय कायदे मंडळाचे सभापती कोण होते. आता काय झालं बघा, 1919च्या कायद्याने राखीव सॉरी 2 गट, ते गटाबद्दल मला एक्सप्लेन करायचं या ठिकाणी. कायदे मंडळाच्या निवडणूक होणार होत्या, 2 गट पडले होते. एक फेरवादी आणि दुसरा गट होता नाफेरवादी. मग या गटामध्ये बघा, फेरवादी गटामध्ये कोण कोण होतं, CR दास, चित्तरंजन दास, त्यानंतर विठ्ठलभाई पटेल, मी शॉर्टकट लिहितो हा, त्यानंतर मोतीलाल नेहरू, त्यानंतर न.ची. केळकर, त्यानंतर बॅरिस्टर जयकर, त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस. हे नाव लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर हकीम अजमल खान, बस एवढी नावं लक्षात असले. आणि नाफेरवादी मध्ये कोण होतं, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, त्यानंतर महात्मा गांधी वगैरे. बस म्हणजे काँग्रेसचे जे काही सदस्य असतील मेन ते इथं आणायचे, बाकीचे हे लोक वेगळे होते. मग फेरवादी काय करणार होते, कायदे मंडळाच्या निवडणुका लढणार होते नाफेरवादी बाहेरून राहून. म्हणजे यांचं काय होतं, कायदे मंडळाच्या निवडणुका लढायच्या, त्याच्यात भाग घ्यायचा आणि जनतेसाठी कार्य करायचं. यांचं तसं म्हणणं नव्हतं. मग त्यानुसार मग यांनी नंतर CR दासनी स्वराज्य पक्ष स्थापन केला. मग स्वराज्य पक्षाने काय केलं, केंद्रीय कायदे मंडळाच्या निवडणुका लढल्या आणि त्यामध्ये बघा त्यांना बहुमत भेटलं. म्हणजे जवळजवळ 102 पैकी 48
त्यांचे मेंबर काय झाले, निवडून आले होते. मग सर्वात मोठा पक्ष तो बनला होता. काय केंद्रीय कायदे मंडळाचा सर्वात मोठा पक्ष कोणता बनला होता, स्वराज्य पक्ष वगैरे. मग त्यांनी काय केलं, सभापती पद त्याच पक्षाला द्यायचं ठरलं. मग ते पहिले सभापती होते विठ्ठलभाई पटेल. म्हणजे फक्त या गटामधलं एक नाव शोधणं गरजेचं होतं, तर ते नाव विठ्ठलभाई पटेल येतं. वल्लभभाई पटेल या गटात येते, त्यामुळे हे कॅन्सल होतंय. मोरारजी देसाईचा काही संबंध नाही आणि वाई बी चव्हाण यांचा पण संबंध नाहीये. बेसिक इन्फॉर्मेशन वरती क्वेश्चन होता. त्यानंतर बघा, इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता. म्हणजे 1919च्या याच्या अंतर्गत त्या निवडणुका घेतल्या होत्या. या कायद्यानुसार काय केले, निवडणुका घेतल्या. कोणत्या केंद्रीय कायदे मंडळाच्या. मग सर्वात मोठा पक्ष तुम्हाला आताच बोलले, स्वराज्य पक्ष. 102 पैकी 48 त्यांचे सदस्य काय झाले, ते निवडून आले होते. त्यामुळे मग स्वराज्य पक्ष सरळ सरळ उत्तर. बऱ्याचशा क्वेश्चनची लिंक एकामेकासोबत असते बघा, फक्त एरिया कव्हर करत चला, त्या आधारे तुम्ही भरपूर क्वेश्चन सोडवू शकता. त्यानंतर समोर जाऊ आपण. भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली. भारत मंत्र्याचा पगार आधी आपल्या तिजोरीतून दिला जात होता. भारत मंत्र्याची नेमणूक 1858चा कायदा, तेव्हापासून हा पगार आपल्या तिजोरीतून दिला जात होता. मात्र 1919च्या कायद्यामध्ये ही तरतूद होती, भारत मंत्र्याचा पगार काय इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जाईल वगैरे. पण त्यांनी काय केलं, हाय कमिशनर पद निर्माण केलं आणि याचं पेमेंट मात्र आपल्या तिजोरीतून दिलं जाणार होतं, म्हणजे इंडियाच्या. त्यामुळे काय सारखंच झालं ते. फक्त मग आपल्याला इथं प्रश्न आहे का, कधीपासनं तो इंग्लंडच्या तिजोरीतून वगैरे. 1919चा कायदा लक्षात ठेवायचा. 14 बघा, मुडीमन समिती का नेमण्यात आली. सरळ सरळ तुम्हाला बोललोय मी, 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी काय झाली, मुडीमन कमिटी नेमण्यात आली होती. बाकी सरळ सरळ आपला मुद्दा पुन्हा रिपीट होतोय तो. मग ते 3 सदस्य होते, पुन्हा एकदा मी रिपीट करतो तुमच्या लक्षात राहण्यासाठी. बॅरिस्टर जिना, रँगलर परांजपे आणि तेज बहादूर सप्रू असे 3 सदस्य होते. आणि पंडित मोतीलाल नेहरू यांनी काय केलं, त्या कमिटीमध्ये जाण्यास नकार दिला. 1924ची कमिटी होती, ती पण लक्षात राहू द्या. पुढला प्रश्न बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ. सरळ सरळ आहे, 1909चा कायदा मुस्लिमांसाठी. 1919चा कायदा शीख, व्यापारी, जमीनदार. आणि त्यानंतर 35चा कायदा युरोपियन. त्यानंतर भारतीय, ख्रिश्चन. आणि एक राहिले अँग्लो इंडियन. बस तिन्हीची तुलना करून टाकली. तुम्हाला बोललो मी, एकामेकासोबत कंपॅरिझन करायचं किंवा तुलना करायची, संपला विषय. तुम्ही तिन्ही लक्षात राहून जाता, इथं एक एक पाठ करायची काही गरज नाहीये. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे. तर मग एकच जोडी होती बघा, परवाना कायदा. बाकी विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा, 1956चा, लॉर्ड डलहौसीच्या काळात. आणि संमती वयाचा कायदा 1893. ओके, संमती वयाचा कायदा कधीचा होता, 1893चा. आणि भारताच्या उच्च न्यायालयाचा कायदा 1861. बस एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेची होती. बस 3 कायद्याबद्दल इन्फॉर्मेशन असली, बाकी काही जास्त अवघड होता का नाही. मग परवाना कायदा 2 आहेत बघा. एक 1823चा एक परवाना कायदा होता, सेम नाव आहे बघा, परवाना कायदा. म्हणजे काय, वृत्तपत्राचा परवाना. म्हणजे 23च्या वेळेस ज्यावेळेस ॲमहर्स्ट हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता, त्याने हा कायदा केला होता. या कायद्यानुसार मिरात उल अखबार हे वृत्तपत्र बंद पडलं होतं. म्हणजे काय, जो वृत्तपत्राचा संपादक असन, मालक असन, मुद्रक असन, याचं नाव त्या वृत्तपत्रावर असणं गरजेचं होतं, या कायद्यामधली तरतूद. त्यानंतर बघा
मग ते भारत सचिवाकडे मजकूर छापण्याच्या अगोदर पाठवायचं, सचिवाला पटला, मान्य झाला, आणि जर काही आक्षेप घेण्याजोगा नसन तर तो परवानगी द्यायचा, आणि जर असन तर तसं तो कॅन्सल करायचा. आता ज्यावेळेस 1857चा उठाव झाला तर वृत्तपत्राची भूमिका अतिशय महत्वाची होती. मग त्यांनी 1 वर्षासाठी केला होता बघा, हा कायदा फक्त 1 वर्षासाठी लागू केला होता. म्हणजे तेवढा उठावच्या काळामध्ये जनमत अजून जास्त उद्रेक नको व्हायला, त्यामुळे त्यांनी काय केलं तर हा कायदा लागू केला होता. बस 1 नंबरचं इथं बरोबर होतं. बाकी तुम्हाला डेट दिल्यात त्या तुम्ही करेक्शन करून घ्या. मग संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांना व नेत्यांनी फेटाळून लावला. आता थोडक्यात बघा, म्हणजे असा कायदा बघायचा होता ज्याने संस्थानांना सवलती दिल्या. म्हणजे काही संस्थान, म्हणजे भारतीय संस्थान होते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली, त्यांना सवलती दिल्या होत्या. त्यानंतर गव्हर्नर जनरलला अमर्याद व अनिर्बंध अधिकार भेटले होते. यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला. आता इथं पण थोडंसं सोपं आहे. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधीची आहे? 1885. मग 1858चा कायदा बाद झाला. 1947चा संबंधच येत नाही, त्यावेळेस भारत स्वातंत्र्य झालाय वगैरे. आणि 35चा ही, आता इथं काय करायचं होतं 2 कायद्यामध्ये आपण, तर हे आपलं उत्तर आहे 1919चा. 35चा कायदा ही अतिशय नंतरचा कायदा होता. म्हणजे ज्यावेळेस हा 1919चा कायदा, काही लोक इंग्लंडला गेले होते पाठपुरावा करण्यासाठी, मात्र ते काही त्यांचा जाण्याचा उद्देश सफल झाला नाही या ठिकाणी. त्यानंतर बघा 18 नंबरचा प्रश्न, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? सरळ सरळ उत्तर आहे 1955चा कायदा. आता या ठिकाणी थोडंसं मी एक्सप्लेन करतो. ज्यावेळेस हा कायदा होता 1955ला स्थापन झाला, त्यावेळेस त्या कायद्याचं नाव होतं बघा अस्पृश्यता कंसात अपराध होतं कायदा. मात्र या कायद्याच्या नावामध्ये चेंजेस कधी झाले? 1976ला. या कायद्याचं नाव होतं नागरी हक्क संरक्षण कायदा. काय झालं आता या कायद्याचं काय झालं, नावात चेंजेस झाले. कधी? 1976 पासून. या कायद्याचं आज नाव नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 असंच आहे. 1976 वगैरे असं काही केलेलं नाहीये. मात्र मग आता या अस्पृश्यांसाठी जे काही अधिकार होते ते या ठिकाणी काय होतात, कॅन्सल होतात. मग त्यासाठी एक स्वतंत्र कायदा केलाय 1989ला. तो कायदाही आपल्याला बघायचा आहे. त्या कायद्याचं नाव आहे बघा अनुसूचित जाती, त्याला शेड्यूल कास्ट म्हणू, अनुसूचित जमाती, त्याला आपण शेड्यूल ट्राईब्स म्हणू. आणि कंसामध्ये काय केलंय, अत्याचार, म्हणजे ही कमतरता होती त्या कायद्यामध्ये, अत्याचार प्रतिबंध, तिथं असं काही स्वतंत्र मेन्शन दिलं नव्हतं. आणि क्लोज करून कायदा. आणि हा कायदा लागू कधी केला? 89 पासूनच लागू केला. म्हणजे आजच्या कंडिशनला अस्पृश्यतेसाठी कोणता कायदा आहे? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1919. मायनर ऍक्टला आहे आपल्याला, राज्यसेवा मेन्सला पण आणि PSI मेन्सला पण हा कायदा आहे. म्हणजे कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त. आणि भारतीय कॉन्स्टिट्यूशन मध्ये, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल जर बघायला गेलो तर 17 नंबरचं आर्टिकल आहे. या आर्टिकल मध्ये काय दिलेलं आहे? अस्पृश्यता नष्ट करणे, अस्पृश्यता नष्ट करणे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं फंडामेंटल राईट्स आहे, आपला मूलभूत अधिकार आहे. अस्पृश्यता जर कोणी बाळगत असेल तर त्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो. मग अशी एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेची होते. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न बघू आपण. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? 1919चा कायदा वगैरे, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे.
म्हणजे ही टीका पण कोणी केली होती? लोकमान्य टिळकांनी केली होती. त्यांचे 2 लेख पण होते, जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे आणि उजाडले पण सूर्य कोठे आहे, हा केसरी मधला लेख आहे. बस एवढं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं होतं. मग आता हे स्वराज्य नव्हे, त्याचा पाय नव्हे, स्वराज्य हा शब्द सरळ सरळ टिळकांकडे घेऊन जातो आपल्याला, कारण त्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं. हे त्यांनी बऱ्याच वेळेस त्यांच्या स्टेटमेंटमधनं स्वराज्य हा शब्द निघतो. या शब्दावर नाही तुम्ही लोकमान्य टिळकांकडे जाऊ शकत होते. मग अशा प्रकारे बघा, आज आपण घटनात्मक विकास किंवा कायदे यावरती नेहमी प्रश्न विचारतो आयोग, आणि त्याच्याबद्दल आपण म्हणजे आपला अप्रोच कसा पाहिजे, आपण अभ्यास कसा केला पाहिजे, म्हणजे एरिया कव्हर करायचा, कंपॅरिझन करायचं सर्व कायद्याचं वगैरे. मग 4 चार्टर ऍक्ट दिलेत, मग त्याचं एकदा कंपॅरिझन करायचं, बाकीचे कायदे त्यांचं एकदा कंपॅरिझन करायचं, गव्हर्नर जनरलचे जे काउन्सिल मंडळ त्याची संख्या कशी कशी बदलत गेली, कनिष्ठ सभागृहाची संख्या काय होती, वरिष्ठ सभागृहाची काय संख्या काय होती, त्याच्यात चेंजेस कसे होत गेले, असं तुम्ही चार्टमध्ये करा. आणि असं जर केलं तुम्ही तर तुमचा एकही मार्क जाणार नाही, हक्काचा मार्क आहे. तर मग याबद्दल मग ते 2 मुद्दे महत्वाचे माझे, एक तर एरिया कव्हर करणं आणि दुसरं तुलना. मग या 2 गोष्टीवरती तुम्ही थोडंसं कार्य करा. मग ही सिरीज असंच आपण कंटिन्यू करत राहू, नवीन नवीन गोष्टी शिकत जाऊ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि जर कोणी आपलं चॅनल द इन्फिनिटी अकॅडमी हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू, धन्यवाद.